प्रेम हा कर्माचा आत्मा आहे. स्वतःला मोठेपणा मिळावा किंवा पैसे मिळावे यासाठी कर्म करू नये. जीवाला सुख देणे, ज्ञान देणे, मुक्त करणे हा कर्मापाठीमागील हेतू असावा. सर्व नद्यांना पोटात घेऊन समुद्र आहे तसा राहतो. त्याप्रमाणे दोष, निंदा, मनस्ताप हे सर्व पचवून आपण आत्मसुखात राहावे. स्तुती आणि निंदा या दोन्हींचा आपल्यावर परिणाम होऊ नये. ही जळमटे ठेवणारा दुःखी होतो. जो द्वेष करतो तो ज्याचा द्वेष केला जातो त्याच्यापेक्षा जास्त दुःखी होतो. झाडून झाले की कचरा टाकून द्यावा, साठवायचा कशासाठी? परमेश्वर हा आनंदाचा विषय हवा. प्रेमाने प्रेम वाढते. तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळेल. प्रेम ही एक महान शक्ती आहे. प्रेमाने बोलले की समोरील माणसाचा राग शांत झालाच पाहिजे. प्रेम हे दिल्याने वाढते. प्रेम कोणी चोरू शकत नाही. जो प्रेम देतो त्याला प्रेमच परत मिळते. कुणाची प्रेमाची चोरी केली तर त्यातही आनंदच आहे. कारण सतत वर्धमान होणे हे प्रेमाचे लक्षण आहे. सत्य, शिव आणि सौंदर्य जेथे आहे तेथे परमेश्वर आहे. सत्य सांगणाऱ्याचा भाव निस्वार्थ हवा. शिव शब्दाद्वारे शुद्धता व्यक्त होते. खरे सौंदर्य हे विषयरहित हवे. जोपर्यंत मी जागृत आहे तोपर्यंत परमेश्वर कळणार नाही. ज्या सत्यात मी नाही, ज्या शिवात मी नाही आणि ज्या सौंदर्यात मी नाही तेथे परमेश्वर आहे. शुद्ध प्रेम असेल तर या परमेश्वराचे दर्शन घडेल. प्रेम हा कर्माचा आत्मा आहे. समोरचा जीव आनंदी करणे हाच कर्मापाठीमागचा एकमेव हेतू असावा. वैयक्तिक सुख, मान अपमान यांचा लवलेश नसावा. सत्य हाच परमेश्वर आहे. तेव्हा विनम्र भावाने सत्याचा स्वीकार करावा. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. आत्ता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांच्या चिंतन या पुस्तकातून केलेले आहे. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. दर बुधवारी चिंतनचा भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटनही प्रेस करा. म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आलेला नक्की कळेल. चिंतन विचार ऐकून झाले की लाईक मात्र नक्की करा. आपण लाईक केल्याने यूट्यूब आपोआप व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवत असतो. खूप सारे धन्यवाद आणि जय श्रीराम.